पहा, आता हा प्रश्न अतिशय सोपा आहे, परंतु या प्रश्नामध्ये थोडीशी गडबड झाली की हा प्रश्न चुकलाच समजा. आता काय आहे? 70,07,000 ही संख्या लिहिताना ईश्वरीने दोन्ही सातच्या मध्ये एक शून्य कमी लिहिले. ईश्वरी ताईंनी काय गडबड केली पाहूया. 70,07,000 ही संख्या लिहिताना 70,00,000 बरोबर, एकम दम शतम, हजार दशहजार, लक्ष दशलक्ष, 70,07,000 ही संख्या लिहिताना ताईंनी काय केलं, एक शून्य कमी लिहिलं कुठलं तरी 2-7 मधलं. हा, मग काय झालं, तर तिने लिहिलेली संख्या दिलेल्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे. लक्षात घ्या, ही किती अंकी संख्या आहे? 1 2 3 4 5 6 7 7 अंकी संख्या. एखादा अंक कमी करून लिहिली तर 6 अंकी होईल, बरोबर की नाही? 6 अंकी संख्या, 7 अंकी संख्या 6 अंकी झाली तर त्या संख्येची किंमत कमीच होईल. त्यामुळे काय होणार आहे, नवीन येणारी जी संख्या आहे ईश्वरीताईंच्या हातून लिहिली गेलेली, त्याच्यामध्ये एक शून्य कमी असल्यामुळे होणारी संख्या ही नक्कीच लहान आहे. आता काय, एक शून्य काढून टाकून आपण लिहूया. तर काय आलं, 7,07,000 ही होती मूळ संख्या, म्हणजे जी लिहिणं आवश्यक होतं. आणि लिहिली कुठली गेली आहे, तर लिहिली गेली आहे 7,07,000. माझ्यात किती फरक आहे, तो कसा काढणार आपण? साधा वजाबाकीचा फिनॉमिना इथं आपण वापरूया. 7 मधून 7 गेली 0, शून्यातून गेलं 0, शून्यातून 0 गेलं 0. अशा गोष्टीमध्ये अजिबात चूक करायची नाही. 70 मधून 7 गेले आता 63, म्हणजे 63 लक्ष एवढा फरक आला. म्हणजे संख्या काय झाली, लिहिताना शून्य चुकवल्यामुळे ती 70,00,000ची संख्या, 70,07,000ची संख्या 7,07,000 लिहिल्यामुळे 63 लाखाचा फरक आला. कितीने कमी झाली संख्या, तर 63 लक्षाने. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यामुळे अशा प्रकारचं गणित आलं तर तुम्ही सुद्धा ईश्वरी सारखं करू नका. आणि ज्या मुलांनी हा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांनी एक काळजी घ्या, तुमच्या वर्गात कोण ईश्वरी नावाची मुलगी असेल तिची चेष्टा मात्र करू नका बाळानो. आलं लक्षात? त्यामुळे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. तुमच्या वर्गातील तुमचे सहाध्यायी यांना अधिकाधिक व्हिडिओ फॉरवर्ड करा. तसंच अजून एक काळजी घ्या, 4थीतून 5वी मध्ये प्रविष्ट होणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनाही या चॅनल बद्दल सांगा, म्हणजे त्यांनाही असे अनेक व्हिडिओ पाहता येतील. धन्यवाद. थँक्यू.